घडामोडी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल कुटुंबांसोबत त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी धुलीवंदनाचा उत्सव साजरा केला. भगवा रंग कोणाचा द्वेष करणारा नाही. ज्यांना भगव्या रंगासोबत यावे वाटत असेल त्यांनी आमच्यासोबत यावे असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. धुलीवंदन निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, त्यांच्या पत्नी लता शिंदे, सून वृषाली शिंदे, नातू रुद्रांश यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी धुलीवंदन साजरे केले. यावेळी त्यांचे नातेवाईक, पदाधिकारी हे देखील उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. महायुतीवर जनतेने मतांचा वर्षाव केला, त्यामुळे नागरिकांच्या जीवनात आम्ही आनंदाचे सप्तरंग उजळण्याचे प्रयत्न करू, असे शिंदे म्हणाले. भगवा रंग हा हिंदुत्वाचा आहे. भगवा रंग कोणाचा द्वेष करणारा नाही. ज्यांना भगव्या रंगासोबत यावे वाटत असेल त्यांनी आमच्यासोबत यावे, असे शिंदे म्हणाले. भगव्याकडील ओढा आणखीन वाढणार असल्याचे त्यांनी सांगितलं. जे आमच्यासोबत येत आहेत त्यांचे आम्ही स्वागत करत आहोत, असेही ते म्हणाले. देश आणि राज्य पुढे जात आहे. आम्ही फक्त विकासाचा सप्तरंग उधळत आहोत. विकासाच्या सप्तरंगात विरोधकांनी सोबत यावे, असे ते म्हणाले. विरोध पक्षाकडे संख्याबळ नसले तरी त्यांना आम्ही कमजोर समजत नाही. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ही रथाची दोन चाके असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. काल शहरात धुळवड व रंगपंचमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ठाण्याच्या टेमीनाका येथील आनंद आश्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रंगपंचमी व धुळवडीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातीने उपस्थित होते. यावेळी खासदार नरेश म्हस्के, खासदार श्रीकांत शिंदे, माजी महापौर अशोक वैती, माजी विरोधी पक्ष मनोज शिंदे तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने या धुळवड रंगपंचमीच्या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झालेले पाहायला मिळाले. काल सकाळपासूनच रंगपंचमीचा उत्सव सर्वत्र पाहायला मिळाला. गृहसंकुल, चाळीमध्ये आणि परिसरातील चौकात नागरिकांनी मोठ्या जल्लोषात धुळवड साजरी केली. तर शहरात राजकीय धुळवडीचे रंग देखील दिसून आले. काही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून विविध संस्थेच्या नावाखाली धुळवडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना ठाणेकर नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. शहरात धुळवडीचा सकाळपासूनच उत्साह पाहायला मिळत होता. गृहसंकुल, चाळीमध्ये आणि परिसरातील चौकात नागरिकांनी मोठ्या जल्लोषात धुळवड साजरी केली. तर शहरात राजकीय धुळवडीचे रंग देखील दिसून आले. काही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून विविध संस्थेच्या नावाखाली धुळवडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या धुळवडीमध्ये कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनीही चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. धुलीवंदन आणि होळी निमित्ताने ठाणे वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहन चालकांविरोधात कारवाईचा बडगा उघडला. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात वाहतूक पोलिसांनी 89 मद्यपी वाहन चालकांविरोधात कारवाई केली. तर विना शिरस्त्राण वाहन चालविणाऱ्या 413 आणि दुचाकींवर दोघांपेक्षा अधिक जणांनी प्रवास केल्याप्रकरणी 214 जणांविरोधात कारवाई करण्यात आली. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी शहरांचा भाग येतो. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ठाणे वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केला होता. या कारवाईत पोलिसांनी श्वास विश्लेषक यंत्राद्वारे होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी सायंकाळी 4 वाजेपर्यंत एकूण 89 मद्यपी वाहन चालकांवर कारवाई केली. तसेच मद्यपी वाहन चालकांसोबत प्रवास करणाऱ्या 2 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. ठाणे, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर भागात सर्वाधिक मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी अनेक जण दुचाकीवरून विना शिरस्त्राण दुचाकी चालवत होते. तर काही दुचाकींवर 3 जण किंवा त्यापेक्षा अधिक जण प्रवास करत होते. त्यामुळे विना शिरस्त्राण प्रवास करणाऱ्या 413 जणांविरोधात तर दुचाकींवर 3 किंवा त्यापेक्षा जास्त जणांनी प्रवास केल्याप्रकरणी 274 जणांविरोधात कारवाई करण्यात आली. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल.
ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. मुंब्रा, शीळ, डायगर आणि कळवा शहरात मागील आठवड्याभरामध्ये तिघांची वेगवेगळ्या प्रकरणात हत्या झाल्याच्या घटना उघडकीस आल्यात. यामध्ये दोघांची गळा चिरून हत्या झाली तर एकाची डोक्यात दगड घालून हत्या झाल्याची घटना उघड झाली. या घटनांमध्ये मुंब्रा, कळवा, शीळ, डायगर हादरले. तर या प्रकरणात आरोपींना अटक झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. 7 मार्च रोजी कळवा येथील विटावा भागातील बस थांब्याजवळ काही भिक्षेकरी राहतात. याच ठिकाणी एक मृतदेह स्थानिकांना आढळला. त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या झाली होती. घटनेची माहिती मिळताच कळवा पोलिसांना मिळाल्यानंतर कळवा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृताची ओळख पटवली असता त्याचे नाव अनिल बेहरा असल्याचे समजले. तसेच तो झारखंड भागातील रहिवासी होता. पोलिसांनी CCTV कॅमेऱ्याच्या मदतीने तपास केला असता त्या भागातून पोलिसांनी संतोष लाड याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने पूर्व वैमनस्यातून हत्या केल्याची कबुली दिली. तर दुसऱ्या प्रकरणात मुंब्रा शिरफाटा भागातील 11 मार्चला रात्री 8 वाजता शिरफाटा येथील खान कंपाऊंड भागात राहणाऱ्या झाकीर मोल्ला याचा एकाने चाकूने गळा चिरला होता. त्याला परिसरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती शीळ डायगर पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यावेळी पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या एका महिलेसोबत झाकीर याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय त्याचा मित्र अशरफुल्ला मोल्ला याला होता. या तरुणीवर अशरफुल याचे प्रेम होते. अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून अशरफुल याने 11 मार्चला सायंकाळी 6 वाजता झाकीर याला त्याच्या घरामध्ये मद्य पिण्यास दिले व तो झोपल्यावर अशरफुल याने त्याचा गळा चिरला. त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अशरफुल्ला याला कल्याण रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले आणि त्याला अटक केले. तर तिसरी घटना मुंब्रा येथे घडली. 12 मार्चला शिव रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मुंब्रा पोलिसांना कळवले की मोहम्मद राहुल आजिम राहीन या तरुणाच्या गळ्यावर वार करून त्याच्यावर हल्ला झाला. त्याला शिव रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मोहम्मद राहीन याच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या घटनेचा पोलिसांनी तपास करून सादिक सय्यद याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. 10 मार्चला सादिक याने परिसरातील 4 ते 5 मोबाईल चोरी केले होते. यामध्ये मोहम्मद राहीन याचा देखील मोबाईल होता. राहीनला याबाबत माहिती मिळाल्यानंतर तो सादिककडे त्याचा मोबाईल घेण्यासाठी गेला होता, परंतु याच दरम्यान सादिक याने त्याच्या गळ्यावर वार केले व या हल्ल्यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. उसने घेतलेले पैसे फेडण्यासाठी तत्कालीन वरिष्ठ सामाजिक सुरक्षा सहाय्यक अधिकाऱ्याने भविष्य निर्वाह निधी संघटन कार्यालयातील 12 संगणक चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार वागळे स्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. वागळे स्टेट येथे भविष्य निर्वाह निधी संघटनेचे क्षेत्रीय कार्यालय आहे. या कार्यालयात वरिष्ठ सामाजिक सुरक्षा सहाय्यक अधिकारी संबंधित व्यक्ती कार्यरत होते. 2021 ते 2023 या कालावधीत कार्यालयातील जंगम वस्तूंची खरेदी, वस्तूचे वाटप, सुरक्षा, दुरुस्ती आणि विल्हेवाट करणे यासह शिपायांवर आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांवर पर्यवेक्षण ठेवण्याचे कामकाज संबंधित अधिकाऱ्यांकडे यांच्याकडे होते. त्यांच्या कामाचा कालावधी पूर्ण झाल्याने तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची नेमणूक नगद विभागात केली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संगणक मोजणी केली असता 185 पैकी 12 संगणक हे चोरीला गेल्याचे समोर आले. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पडताळणीत संबंधित वरिष्ठ सामाजिक सुरक्षा सहाय्यक अधिकाऱ्याने 2021 ते 2023 या कालावधीत संगणक चोरी केले होते. 8 लाख रुपये उसने घेतल्याने ते फेडण्यासाठी हा प्रकार केल्याचे समोर आले. या प्रकरणी वागळे स्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक भविष्य निधी आयुक्तांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला आहे. काही ठळक घडामोडी तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.